चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण WH क्वेश्चन वरती काही एक्झाम्पल त्या ठिकाणी पाहूया. पहा, ही रीड्स फास्ट या सेंटेन्स मध्ये फास्ट या पार्ट खाली अंडरलाईन आहे पहा, आणि ब्रॅकेट मध्ये एक इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, फ्रेम WH क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर. असा क्वेश्चन तयार करायचा, असा WH क्वेश्चन तयार करायचा की अंडरलाईन केलेला जो पार्ट आहे त्याचा आन्सर असला पाहिजे. पहा, आता या सेंटेन्स मध्ये फास्ट खाली अंडरलाईन आहे पहा, तर या वाक्यामध्ये ही रीड्स फास्ट, तो जोरात वाचतो. म्हणजे तू कसा वाचतो, कसा म्हटल्यानंतर WH वर्ड येणार हाऊ. हाऊ. आता या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही, एम इज आर वॉज वेअर. जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर त्याच वाक्यामध्ये डू, डज आणि डीडचा वापर करायचा. डू केव्हा क्रियापद बेस फॉर्म मध्ये असेल तर डू वापरायचं, क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय असेल तर डज वापरायचं, आणि क्रियापद पास्ट पार्टिसिपल मध्ये असेल तर डीड वापरायचं. परंतु डज वापरल्यानंतर क्रियापदाचा एस ईएस प्रत्यय क्रियापद बेस फॉर्म मध्ये येणार. डीडचा वापर केल्यानंतर क्रियापदाचा भूतकाळ जाणार, क्रियापद बेस फॉर्म मध्ये येणार. आता या वाक्यामध्ये एम इज आर वॉज वेअर हे सहाय्यकारी क्रियापद नाही. या वाक्यामध्ये रीड्स हे मेन वर्ब आहे, त्याला एस ईएस प्रत्यय आहे पहा. एस ईएस प्रत्यय असेल तर आपल्याला काय वापरायचं, डज वापरायचं. पहा, हाऊ तो कसा वाचतो, हाऊ डज ही रीड, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. हाऊ डज ही रीड, त्याचं आन्सर आलं फास्ट. हाऊ डज ही रीड, तो कसा वाचतो, त्याचं आन्सर आलं फास्ट. अशा पद्धतीने आपण या सेंटेन्सचा WH क्वेश्चन तयार केला. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. ही रोट मेनी बुक्स. पहा, मेनी बुक्स खाली अंडरलाईन आहे. असा WH क्वेश्चन तयार करायचा की अंडरलाईन केलेला जो पार्ट आहे, अंडरलाईन केलेला जो भाग आहे तो त्याचं आन्सर असेल. ही रोट मेनी बुक्स, त्याने अनेक पुस्तके लिहिली. पहा, त्याने काय लिहिले, काय म्हटल्यानंतर व्हॉट या प्रश्नार्थक शब्दाचा वापर होणार, व्हॉट. आता या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही, रोट हे मेन वर्ब आहे, परंतु ते पास्ट टेन्स मध्ये आहे. पास्ट टेन्स मध्ये असेल तर काय वापरायचं, आपल्याला डीड वापरायचं. व्हॉट डीड. त्यानंतर सब्जेक्ट ही, आता इथे डीडचा वापर केला, याचा भूतकाळ जाणार क्रियापद V1 म्हणजे बेस फॉर्म मध्ये येणार. व्हॉट डीड ही राईट, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. व्हॉट डीड ही राईट, त्याचं आन्सर आलं मेनी बुक्स. द बुक वॉज फाउंड इन द बॅग. इन द बॅग खाली अंडरलाईन आहे पहा. या सेंटेन्स मध्ये द बुक वॉज फाउंड इन द बॅग, पुस्तक बॅग मध्ये सापडले. पुस्तक कोठे सापडले, कोठे म्हटल्यानंतर व्हेअर या WH वर्डचा यूज होणार. व्हेअर, इथं वॉज ही टू बी रूप ऑलरेडी आलेले. व्हेअर वॉज, त्यानंतर सब्जेक्ट द बुक फाउंड, आणि क्वेश्चन मार्क. व्हेअर वॉज द बुक फाउंड, त्याचं आन्सर आलं इन द बॅग. त्यानंतरचं एक्झाम्पल पाहूया. रवी मिस्ड द बस बिकॉज ही वॉज लेट. बिकॉज ही वॉज लेट या पार्ट खाली अंडरलाईन आहे पहा. तर आपल्याला असा WH क्वेश्चन तयार करायचा की अंडरलाईन केलेला जो भाग आहे तो त्याचं आन्सर असलं पाहिजे. रवी मिस द बस बिकॉज ही वॉज लेट. रवी मिस द बस, रवीची गाडी मिस झाली कारण की त्याला उशीर झाला. रवीची गाडी का लेट झाली पहा. व्हाय, व्हाय. आता इथं सहाय्यकारी क्रियापद नाही, मेन वर्ब आहे मिस्ड, त्याला ईडी प्रत्यय लागला म्हणजे भूतकाळ आहे, त्याच्यामुळे आपल्याला डीडचा वापर केला आहे. व्हाय डीड, त्यानंतर सब्जेक्ट रवी. आता डीडचा वापर केला, याचा भूतकाळ जाणार क्रियापद मेन वर्ब मध्ये येणार, म्हणजे मूळ रूपामध्ये येणार, बेस फॉर्म मध्ये येणार. व्हाय डीड रवी मिस द बस, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. रवीची बस का मिस झाली, बिकॉज ही वॉज लेट, त्याचं आन्सर आलं
अंडरलाईन केलेला पार्ट त्याचं आन्सर आलं. नंतरचं एक्झाम्पल पाहूया. ही गेव द बुक टू रोहन. टू रोहन खाली अंडरलाईन आहे पा. ही गेव द बुक टू रोहन. त्याने रोहनला पुस्तक दिले. त्याने कुणाला पुस्तक दिले? कुणाला म्हटल्यानंतर हुम. हुम म्हणजे कुणाला. आता इथं मेन व्हर्ब आहे गेव म्हणजे भूतकाळ आहे. भूतकाळ जर असेल तर आपल्याला काय वापरायचं? डीड. हुम डीड. त्याच्यानंतर सब्जेक्ट. आता इथं डीडचा वापर केला, याचं भूतकाळ जाणार क्रियापद बेस फॉर्म मध्ये येणार म्हणजे V1 मध्ये येणार. हुम डीड ही गिव्ह द बुक. शेवटी क्वेश्चन मार्क. त्याचं आन्सर आलं टू रोहन. हुम डीड ही गिव्ह द बुक. त्याचं आन्सर आलं टू रोहन. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये WH क्वेश्चन कसा तयार करायचा यावरती काही एक्झाम्पल पाहिले. आपण जर या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. येणारे नवीन व्हिडिओ पहा.